नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणोत्तर प्रमाण या घटकावरील उदाहरणे बघणार आहोत. तर चला. एका किल्ल्यावर 80 मजुरांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे. 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या मजुरांना किती दिवस पुरेल? सोपं विद्यार्थी मित्रांनो. तर टोटल मजूर किती? 80, त्यांना किती? 15 दिवस पुरेल एवढं धान्य साठा आहे. आपण यांचा गुणाकार करून घेऊ. 15 0 0 15 8 120 झाले किती? टोटल 1200. बरोबर. पुढं काय म्हटलं त्यांनी? 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले. बरोबर. किती दिवसानंतर? 3 दिवसानंतर. मग दिवस किती राहिले शिल्लक विद्यार्थी मित्रांनो? 12. बरोबर. किती गेले? 20 गेले. आपण हे त्याच्यातून मायनस करणार. बरोबर. 12 2 24 240 येणार. बरोबर. तर आता यांची आपण वजाबाकी करून घेऊ. टोटलमधून 240 मायनस केल्यावर 0 0 6तून 4 गेल्यावर 6. बरोबर. इथं राहिलं 11, 11तून 2 गेल्यावर 9. 960 इतका धान्य साठा शिल्लक आहे. बरोबर. तर मजूर 20 गेले इतरत्र, तर शिल्लक किती मजूर आहे? तर 60. बरोबर. कारण टोटल 80 दिलेले. 80मधून 20 गेले म्हटल्यावर 60 शिल्लक राहिले. 60ने आपण या 960ला भागू. 0 0 गेला. बरोबर. 6 1 6 6 1 6 3 उरले, झाले 36. 6 6 6 36. किती उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो? 16 दिवस पुरेल इतकं धान्य साठा शिल्लक राहिला आहे. तर ते राहिलेल्या मजुरांना किती दिवस पुरणार विद्यार्थी मित्रांनो? 16 दिवस. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरण बघू. दोन संख्यांची बेरीज 120 आहे व त्यांची वजाबाकी 90 आहे. तर त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा. त्या संख्या आपल्याला माहीत नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण काय करणार? एक संख्येला x मानणार, दुसऱ्या संख्येला y मानणार, म्हणजे x + y करणार. त्यांची बेरीज किती दिलेली? आपल्याला 120 दिलेली. बरोबर. व त्यांची वजाबाकी 90 आहे. तर आपण काय करणार? x - y बरोबर किती? 90. आपण यांची वजाबाकी करून घेऊ. हा प्लस आणि मायनस y आपण कॅन्सल करणार. इथं झाले किती? यांची बेरीज करायची आपल्याला. बरोबर. 2x बरोबर 120मधून 90 गेल्यावर किती राहतात? 30 राहतात. 2x बरोबर 30. बरोबर. तर x बरोबर 30 भागिले 2. बरोबर. तर 2ने 30ला भागल्यानंतर किती येईल? xची किंमत 15 येणार. बरोबर. तर आपण आता या समीकरणामध्ये ही किंमत टाकून बघू. मग x + y बरोबर 120. तर xची किंमत आपल्याला किती मिळाली? 15. y जसा तसा मांडायचा, y काढायचा. बरोबर आपल्याला. बरोबर 120. तर आता y काढायचा. बरोबर ना. y बरोबर 120. हा 15 इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल. 120 - 15. बरोबर. तर y बरोबर 120मधून 15 गेलो किती राहतात शिल्लक? 105. बरोबर. आता आपल्याला या दोन्ही संख्या निघालेल्या आहे. तर xची किंमत किती विद्यार्थी मित्रांनो? x बरोबर 15 आणि y बरोबर 105. तर आता यांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. गुणोत्तर कसं काढणार? आपण एकाखाली एक मांडून घेणार. 105 भागिले 15. याला 5ने आता भाग देऊ, कारण एक स्थानी दोघांच्या पण 5 5 आहे. 5 2 10 5 1 5 5 3 15 3 1 3 3 7 21. काय आलं गुणोत्तर विद्यार्थी मित्रांनो? 7 1. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरण बघू. जर 16 8 आणि 8 12 आणि 12 x, तर या संख्या प्रमाणात आहे, तर x ची किंमत किती? तर आपण एकाखाली एक मांडून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 16 8 बरोबर 12 x. तर आपण ह्या x ची किंमत आपल्याला काढायची. बरोबर. तर x बरोबर आपण काय करणार? तिरकस गुणाकार करणार. 8 × 12 भागिले 16. आता भाग देणार आपण. 8 1 8 8 2 16 2 1 2 2 1 12. तर x ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो? 6. चला मित्रांनो, आपण पुढील उदाहरण बघणार आहोत. दोन संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे. प्रत्येक संख्येत 8 मिळावले व त्या संख्येचे गुणोत्तर 5/6 होते. तर त्या संख्या शोधा. सोपे विद्यार्थी मित्रांनो. तर दोन संख्या दिलेल्या आपल्याला कोणकोणत्या? 3x आणि 4x. 3/4 आहे म्हटल्यावर 3x आणि 4x. प्रत्येक संख्येत 8 मिळवले. मग आता आपण काय करणार? 3x + 8 करणार. भागाकारात काय घेणार? 4x + 8.
तर नवीन रेशो काय होतो आपला 5/6 होतो. तर आपण 5/6 लिहिणार बरोबर. तर आता आपण काय करणार, हे एकची किंमत काढण्याकरता आपल्याला तिरकस गुणाकार करायला लागेल. चला आपण आता तिरकस गुणाकार करून घेऊ. 6 ने या 3x भागल्यावर किती होतं आहे, 6 त्रिक 18x प्लस 8 सक 48 बरोबर. 4 पंच 20x प्लस 8 पंच 40. तर चला सॉल्व करू. या 20x वजा 18x बरोबर 48 वजा 40. तर हे समीकरण सॉल्व करू आता आपण. 20मधून 18x गेल्यावर किती राहिले 2x. 48मधून 40 गेल्यावर किती राहतात 8. तर शिल्लक काय राहिले 2x बरोबर 8. तर x बरोबर 8/2. तर xची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो 4. तर आपल्याला त्या संख्या शोधायची आहे. तर ही xची किंमत यांना याच्यामध्ये टाकू आपण. 3 गुणिले 4 बरोबर किती 12. 4 गुणिले या एकची किंमत किती आली आपली 4. 4 चौक 16. तर त्या संख्या कोणकोणत्या विद्यार्थी मित्रांनो 12 आणि 16 ह्या त्या संख्या आहेत. चला मित्रांनो आपण पुढील उदाहरण बघू. दोन संख्यांचे गुणोत्तर 8/3 आहे व त्यांतील फरक 75 आहे. तर त्या संख्यांची बेरीज काढा. तर काय करणार आपल्याला या दोन संख्यांचं रेशो आपल्याला दिलेला आहे. मग आपण त्या संख्यांना 8x आणि 3x मांडून घेणार आणि त्यांच्यातील फरक विचारला म्हणजे आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल. मग 8x वजा 3x बरोबर किती दिला आहे फरक 75. तर आपण यांची वजाबाकी करून 8x मधून 3x गेल्यावर किती राहतात 5x बरोबर 75. तर xची किंमत काढायची. x बरोबर 75/5 बरोबर. आता 5ने याला भाग देऊ. 5 × 5 5 × 5 5 × 5 25. तर xची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो 15. तर आपण 8x आणि 3x यामध्ये किंमत काढू त्यानंतर त्यांची बेरीज करू. तर आपल्याला माहिती आहे 8x xची किंमत 15 आली म्हणल्यावर 15 गुणिले 8 15 8 हे किती होतं विद्यार्थी मित्रांनो 120 बरोबर. आता 15 ही किंमत 3x मध्ये टाकू. 3 गुणिले 15 केलं 15 त्रिक 45 होते. तर त्यांनी पुढं काय विचारलं आहे त्या संख्यांची बेरीज किती. तर मग आपण यांची बेरीज करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 120 प्लस 45 5 5 2 4 6 1 1. तर किती येईल विद्यार्थी मित्रांनो 165 ही त्यांची बेरीज येते. चला मित्रांनो आपण पुढील उदाहरण बघणार आहे. ए बी व सी या 3 संख्या असून ए बी 2/3 व बी सी 4 आसपास असे प्रमाण आहे. तर ए बी सीचे प्रमाण किती. तर सोपं विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार ए बी आणि सी एका खाली एक मांडून घेणार. ए बी किती दिला आहे आपल्याला 2/3 दिला आहे बरोबर. आणि बी सी किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो 4/5 दिला आहे. तर आपण आता यांचं प्रमाण काढणार आहे. एका खाली एक मांडून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 4 2 8 4 त्रिक 12 आणि 3 5 15. तर त्यांचा रेशो काय आला विद्यार्थी मित्रांनो 8 12 12 15 या प्रमाणात आहे त्या संख्या. चला मित्रांनो आपण पुढील उदाहरण घेणार. एका पिशवीत 50 पैसे 25 पैसे व 10 पैसे यांची संख्या प्रमाण 2/3 3/1 असे असून त्यांची एकूण रक्कम 555 रुपये होते. तर पिशवीत 50 पैशांची संख्या किती. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्व पैशामध्येच घ्यावं लागेल नाही तर पूर्ण रुपयामध्येच घ्यायला लागेल. आपण पैशामध्ये घेऊ. चला तर 50 पैशाचे किती 50 गुणिले 2 रेशो बरोबर. ते किती झाले 100 पैसे. 25 पैशाचे किती 25 गुणिले 3 रेशो आहे त्याचा 25 त्रिक 75 झाले बरोबर. आणि 10 पैशांचे किती आहे 1 आहे 10 1 10. तर आता आपण काय करणार यांच्या तिघांची पण बेरीज करून घेणार. 100 प्लस 75 प्लस 10 बरोबर किती आले 185 आले बरोबर. तर आपल्या पैशात रूपांतर करायचं आहे म्हणलं या 555ला 100ने गुणावं लागेल. 555 गुणिले 100 केलं तर किती येणार हे 555 जसे तसे लिहून घ्यायचे. त्याच्यावर 2 शून्य द्यायचे म्हणजे किती झाले 55,500 पैसे झाले. आणि हे टोटल यांची बेरीज 185 पैसे झाले. तर यांना आपण भाग देऊ. इथं 0 इथं 5 आहे म्हणजे 5ने भाग जाणार. 5 1 5 5 1 5 5 1 5 2 शून्य जसे तसे द्यायचे. 5 त्रिक 15 3 उरले 5 7 35. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 7 एकक स्थानी म्हणल्यावर 7ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 1 येईल. तर 3ने गुणल्यानंतर 1 येतो आहे म्हणजे 3ने आपल्याला माहिती आहे पूर्ण भाग जाईल. 37 1 37 37 त्रिक
111 2 शून्य जसे तसे घ्यायचे. तर आपल्याला एकची किंमत मिळाली किती आहे 300 बरोबर. एक्स बरोबर किती आला आपला 300. त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी 50 पैशाची विचारली. तर 50 पैशाचा रेशो किती विद्यार्थी मित्रांनो 3 आहे. मग आपण काय करणार 50 पैशाचा रेशो विद्यार्थी मित्रांनो 2 आहे 2 बरोबर. 300 गुणिले 2 0 0 3 2 6 600 पैसे येणार आपले बरोबर. त्यानंतर आपण काय घेणार आपल्याला 25 पैसेच काढायचं. तर 25 पैशाचा रेशो किती 3 आहे. मग आपलं 300 एक्स किंमत आली ना 300 गुणिले 3 काढणार तर किती 900 पैसे बरोबर. त्यानंतर 10 पैशाचा रेशो किती 1 आहे. मग आपण काय करणार 300 गुणिले 1 बरोबर किती 300 पैसे. तर आपल्याला उदाहरणात विचारले की 50 पैशांची संख्या किती तर 600 हे आपण उत्तर टिक करणार. चला मित्रांनो आपण पुढील उदाहरण घेणार. ए बी सी यांचे पगार 2:3 3:5 गुणोत्तरात असून त्यात अनुक्रमे 15%, 10%, 20% वाढ करण्यात आली तर नवीन गुणोत्तर किती. तर सोपं विद्यार्थी मित्रांनो किती दिले 2 प्लस 2 गुणिले पहिले किती 15% वाढ 15/100 करणार. त्यापुढं आपल्याला काय दिले 3 प्लस 3 गुणिले किती 10% वाढ ना 10/100 घेणार. त्यानंतर आपण काय करणार 5 प्लस 5 गुणिले किती 20% वाढ 20/100 घेणार. तर आपण याला सॉल्व करू. आता काय करणार 2 प्लस आता यांचा गुणाकार करणार आहे आपण 15 दुणे किती होतात 30/100 बरोबर. तर याला भाग देऊन घेऊ. 100 ने 30ला भागले 2 दशांश स्थळी इकडे ठराकले 1 2 म्हणजे 2 प्लस 0.3 होणार बरोबर. आता 2 प्लस 2.3 किती झाले 2.3 बरोबर. त्यानंतर आता पुढलं समीकरण सॉल्व करणार आपण 3 प्लस 3 गुणिले 10/100 दिले बरोबर. हा शून्य गेला हा शून्य गेला बरोबर. तर आता इथं काय राहिलं 10 ने 1ला भागलो 0.1 राहिले बरोबर. तर 3 गुणिले 0.1 केल्यानंतर किती येणार 0.3 येणार. हे 3 जसे तसे त्यात ॲड करायचे. आता यांची बेरीज करणार 3 प्लस 0.3 बरोबर किती होणार 3.3. त्या पुढलं आपण सॉल्व करणार 5 प्लस 5 गुणिले 20/100 घेणार बरोबर. 20 1 20 20 5 100 5 1 5 5 1 5 1 शिल्लक राहिला. मग आपण काय करणार 5 प्लस 1 बरोबर किती येणार आपलं 6. तर इथं दोन्ही ठिकाणी दशांश स्थानानंतर एक संख्या. मग आपण काय करणार याला 10 ने गुणून घेणार किंवा या 60वर एक शून्य घेणार. तर आपण काय करू या 60वर एक शून्य घेऊ म्हणजे ह्या तिन्ही संख्या कॉमन झाल्या. मग आपला रेशो किती आला 23 33 आणि 60. तर नवीन गुणोत्तर आपलं किती आलं विद्यार्थी मित्रांनो 23 33 आणि 60. चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील उदाहरण घेऊ. 55 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 8:3 आहे. तर त्यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 4:1 होईल. तर सोपं विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तर आपण एका खाली एक मांडून घेणार. आता जुनं गुणोत्तर आपल्याला किती दिलं आहे 8:3 दिलेलं आहे बरोबर. वर लिहून घ्यायचं दूध आणि पाणी बरोबर. त्यानंतर नवीन किती दिलं आपल्याला 4:1. तर आपल्याला पाणी सारखं करून घ्यायला लागेल तेव्हा आपल्याला दुधाचं गुणोत्तर काढावं लागेल. मग आपल्याला इथं किती पाणी एकच रेशो नवीन रेशो. मग आपल्याला याला 3 ने गुणावं लागेल तेव्हा याचं पाणी सारखं होईल. मग आपलं पाण्याला जर 3 ने गुणलं नवीन गुणोत्तराला तर दुधाच्या सुद्धा नवीन गुणोत्तराला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. तर आता आपण सॉल्व करू. 4 त्रिक 12 3 1 3. मग आता हे आपलं कोणतं आहे जुना रेशो 8:3 आणि नवीन रेशो किती आला 12:3. आपण पाणी सारखं करून घेतलं. आता आपण यांची वजाबाकी करणार. 12मधून 8 गेले तर किती राहतात 4. इथं हे किती पाणी पाणी समान झालं बरोबर. तर शिल्लक राहिले किती 4चा रेशो निघतो त्यांच्यामध्ये. मग आपण काय करणार 4 भागिले जुनं गुणोत्तर किती दिलेलं आपल्याला 8 + 3. तर टोटल मिश्रण किती आता ते आपण याला गुणिले घेणार किती 55 लिटर बरोबर. तर आपण हे सॉल्व करणार 4 भागिले 8 आणि 3 11 गुणिले 55
तर 11 एका 11, 11 पाचशे 55, 4 गुणिले 5चा गुणाकार केल्यावर किती येतं 20. म्हणजे आपल्याला किती लिटर 20 लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावण यांचं गुणोत्तर 4:1 होण्यास मदत होईल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.